वेलकम फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. आरोही आणि मी तयार आहे पुण्याला जाण्यासाठी. आरोहीची सुट्टी संपली आहे. तिला 2 तारखेपासून शाळेला जायचे, त्यामुळे आम्ही आता निघतोच आहोत. चला मग. देहूतून निगडीत यावं लागतं बस पकडण्यासाठी पुण्याची. सो आम्ही निगडीमध्ये आलेलो आहोत आणि खूप ऊन पण आहे आणि बस काही लवकर येत नाही, त्यामुळे आरोही थोडेफार क्लिप शूट करत होती माझ्या ब्लॉगसाठी. सगळ्यात मोठी ट्रॅजेडी, आम्हाला असं वाटलं होतं की बसमध्ये आम्हाला जागा मिळेल, पण ऑलमोस्ट आम्ही पोचत आलो तरी आम्हाला अजूनही जागा मिळाली नाही आहे. बसमध्ये जागा नाही मिळाली की मग अशीच हालत होते. आरोही डिरेक्टली लोळायला लागली होती आणि मला म्हणत होती, अगं आत्तू अशा अवतारात नको माझे व्हिडिओ काढू. त्यानंतर आमच्या साकेतची पण एंट्री झालेली आहे. दोघांची भांडणं चालू आहेत की कोण व्हिडिओमध्ये कसं येणार यावरून. सो तो लिटरली तिला खूप वैताग देत होता की नाही, मी येणार पहिली व्हिडिओमध्ये. मग त्यानंतर मी त्यांना सजेशन दिलं की आपण सगळे असे बसून छान व्हिडिओ करूया, काही मी तू करू नका. आणि त्याला पण असं असतं की नाही का, मी आल्यानंतर माझ्या शेजारी त्यालाच बसायचं असतं. त्यानंतर गुलाबाची कळी या गाण्यावर दोघांचे डान्स चालू होते आणि आरोही जरा छान करते ॲज अ गर्ल, बट साकेचा असा भन्नाट डान्स मी कधी नाही बघितला आणि या गाण्यावर तर असे डान्स मी कुठेच नाही पाहिले, सिरियसली. त्यानंतर टी व्हीवर सत्यम शिवम सुंदरम गाणं चालू होतं आणि हा एकदम मन लावून बघत होता. आज 31st आहे आणि मला बिर्याणीचं सरप्राईज मिळेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. सो चांगलं वाटतं आहे मला की मला आज बिर्याणी खायला भेटली. 31st आहे आणि आमची मनी पण पीसची वेट करते आहे. आम्ही शेकोटी केली आहे. खूप थंडी वाजत होते त्यामुळे, आणि साकेत पण खूप खुश होते आणि आरोही पण. ते दोघांचं कधी पटतं कधी नाही पटत, त्यांचं इक्वेशन असंच चालू असतं. आणि मला असं वाटतं आरोहीला पण आता जरा जास्त छान वाटते मी ब्लॉग्स करते म्हणून, कारण की अगोदर तिला वैताग येत होता, अरे काय आत तू सारखी व्हिडिओ करते, बट आता ती स्वतःहून इंटरेस्ट घेते. चांगलं वाटलं. माझं पण खूप अवतार झालं, मला फ्रेश होऊन झोपायचं आहे, पण ताईची वेट करते मी, बघू कधी येते. आता ताई आली आणि ती पण बिर्याणी टेस्ट करते मम्मीने बनवलेली. खरंच खूप छान झाली होती. तिला मम्मीच्या हातची बिर्याणी आवडते. इकडे टाईमपास मोबाईल बघणं चालूच राहील. सो आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. हॅपी न्यू इयर. बाय बाय.